जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धाचा 19वा दिवस आहे. आपल्याला आठवत असेल की युद्ध हे 28 फेब्रुवारीला सुरू झालं होतं आणि आज 19 मार्च आहे. तर 19वा दिवस या युद्धाचा आहे. तर आपण विश्लेषण करू या युद्धामध्ये नेमकं अमेरिकेने काय अचीव्ह केलं, इस्रायलची उपलब्धी काय होती, इराणचं नेमकं काय झालं, याच्याशिवाय बाकीचं जग म्हणजे युरोपियन युनियन यांनी काय केलं, चीन यांनी काय केलं, रशिया यांनी काय केलं आणि इतर आखाती देश यांचं काय झालं, सगळ्या जगावरती या युद्धाचा काय परिणाम झाला आणि युद्धामध्ये जे युद्धाची शस्त्र होती किंवा युद्धाचे जे डावपेच होते ते कशा प्रकारे वापरले गेले याचं आपण आज विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. या युद्धामध्ये जे शस्त्र वापरली ती होती सगळी शस्त्र आकाशातून फायर करणारी होती. ती म्हणजे दोन प्रकारची, एक मिसाईल्स आणि दुसरी ड्रोन्स. मिसाईल्स म्हणजे ही 200 किलोमीटर पासून तर 1000-1500 किलोमीटर इतकी लांब रेंज असलेली मिसाईल्स होती. याच्यामध्ये क्रूज मिसाईल्स होती, ग्राउंड टू एअर मिसाईल होती, शिप टू ग्राउंड फायर करणारी मिसाईल होती. याच्याशिवाय जे एअरफोर्स होतं इस्रायलचं आणि अमेरिकेचं यांनी यांनी आपल्या आकाशातून त्यांच्या विमानाच्या मदतीने एअर टू ग्राउंड मिसाईल सुद्धा लॉन्च केलेली आहे. मिसाईलला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डिव्हाइड केलं जाऊ शकतं. एक तर PGM म्हणजे प्रिसिजन गायडेड अम्युनिशन. याचा अर्थ काय असतं की हे जे मिसाईल किंवा क्षेपणास्त्र असतं ते गायडेड असतं आणि ते नेमकं जो त्यांना रेफरन्स दिला असतो तिथे जाऊन ते आदळतं आणि त्या टार्गेटचं नक्की नुकसान करतं. तर त्याच्यामुळे याची किंमत ही भयंकर मोठी असते. जितकी जास्त रेंज म्हणजे जर 100 किलोमीटरचं वेपन असेल तर किंमत जर X असेल तर 1000 किलोमीटरला याची किंमत 10 पटीने वाढेल. तर वेगवेगळ्या प्रकारची क्रूज मिसाईल्स, ग्राउंड टू एअर मिसाईल, एअर टू ग्राउंड मिसाईल्स ही अमेरिकेने वापरलेली आहे आणि इस्रायलने वापरलेली आहेत. आणि त्यांचे लक्ष म्हणजे त्यांची टार्गेट्स काय होती, त्यांची टार्गेट्स होती सुरुवातीला जे नेतृत्व होतं इराणचं त्यांच्यावरती. नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्व म्हणजे राजकीय नेतृत्व, नेतृत्व म्हणजे लष्करी नेतृत्व, नेतृत्व म्हणजे जे त्यांचे ॲटॉमिक सायंटिस्ट होते, अनुभव मिळवणारे सायंटिस्ट, त्याचं नेतृत्व. याच्याशिवाय त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे इराण हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तेलावरती अवलंबून आहे. तर त्यांचं तेल इंडस्ट्रीचं नेतृत्व, हे सगळं नेतृत्व होतं. आणि अमेरिकेनी आणि इस्रायलनी त्यांच्या नेतृत्वाला पहिले टार्गेट केलं. आणि जवळजवळ खोमेनी त्यांचे जे मुख्य नेते होते ते मारले गेले आणि बहुतेक सगळे जनरल जे होते ते सगळे मारले गेले. अनेक सायंटिस्ट पण मारले गेले. पण असं असून सुद्धा इराण आज 19व्या दिवशी युद्ध करतच आहे. तर नेमकं हे कसं झालं? इराणला माहिती होतं की त्यांच्या नेतृत्वाला मारलं जाईल म्हणून त्यांनी दुसऱ्या फळीचं नेतृत्व तयार केलं होतं, तिसऱ्या फळीचं नेतृत्व तयार केलं होतं. आणि त्यांचं जे नेतृत्व आहे हे विखुरलेलं आहे. म्हणजे इराणमध्ये जे 31 वेगवेगळे प्रांत आहेत या प्रांतात विखुरलेलं आहे. आणि आता 31 प्रांत आपापल्या पद्धतीने युद्ध सुरू करतायत. आणि सेंट्रलाइज्ड नेतृत्व जे आहे खोमेनी नंतर हे कुठले आलेले नाहीये, कारण जे दुसरे आले होते त्यांना पण मारण्यात आलं. त्यांची इंटेलिजन्स एजन्सीचे चीफ होते त्यांना पण मारण्यात आलं. त्यांचे जनरल्स होते त्यांना पण मारण्यात आलं. पण तरी पण जी युद्धाची जी तीव्रता आहे जेवढी कमी व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही. आज मानलं जातं की आता जे मिसाईल्स किंवा ड्रोन्स जी इराण फायर करते आहे ती आता जवळजवळ 70-80% कमी झाली आहे. म्हणजे रोज जर 100 मिसाईल फायर होत होती आता 15 ते 20 एवढीच मिसाईल फायर होत आहेत. परंतु इराणच्या वेगवेगळ्या जागांवरनं ती फायर होत आहेत. तर नेतृत्व मारणं हा एक युद्धाचा डावपेच अमेरिका आणि इस्रायलनी वापरला. याकरता आपण कौतुक करायला पाहिजे मोसादचं, की जी इस्रायलची गुप्तहेर संस्था आहे. त्यांनी इराणच्या आत मोठ्या प्रमाणामध्ये आपलं गुप्तहेर तिथे तयार केले होते, खबरे तयार केले होते. मग ते इराण रिव्होल्युशनरी गार्डमध्ये असो की इराण सैन्यामध्ये असो की इराणच्या जो अणु प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये असो. आणि त्याला जोड मिळाली होती अमेरिकेचं जे टेक्निकल इंटेलिजन्स आहे त्याची.
अमेरिका सॅटेलाइटनी जगावरती लक्ष ठेवू शकते, अमेरिका इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सवरती लक्ष ठेवू शकते, अमेरिका सायबर अटॅक करून सगळ्या ज्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीम्स आहे त्या बंद पाडू शकते. अमेरिका ज्याला म्हणायचं की स्पेस बेस्ड लक्ष हे ठेवू शकते. तर अमेरिकेचं टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स जे इस्रायलचं होतं याचा संगम होऊन एक कंबाईंड यश मिळालं नेतृत्वाला खतम करण्यामध्ये. परंतु इराणचं यश असं आहे की पहिल्या फळीचं नेतृत्व जरी पूर्णपणे बर्बाद झालं तरी पण त्यांनी ती लढाई सुरू ठेवलेली आहे, कारण ते अशा परिस्थितीमध्ये तयार होते आणि त्यांनी केवळ नेतृत्वच विखुरलेलं ठेवलं नाहीये, त्यांची शस्त्र म्हणजे मग ती ड्रोन्स असो की मिसाईल्स असो ती पण विखरून ठेवलेली आहे. हा एक पहिला युद्धाचा डावपेच झाला. दुसरा, अमेरिकेने याच वेळेला सायबर युद्धाचा वापर केला, याच वेळेला स्पेस वॉरफेअरचा वापर केला आणि सगळ्या प्रकारची जी त्यांच्याकडे मॉडर्न शस्त्र होती ती वापरली. पण अमेरिकेची सर्वात मोठी चूक म्हणजे अशी की त्यांनी ग्राउंड ऑफेन्सिव्ह म्हणजे जमिनीवरून हल्ला केला नाही. लक्षात असावं, अमेरिका आणि खास तर अमेरिकेला जमिनीवरती हल्ला करायची कधी हिंमत होत नाही, कारण जर अमेरिकन जर सैनिक मारले गेले तर अमेरिका त्याच्या विरोधात उठेल, म्हणून अमेरिका फक्त हवेतनं युद्ध फायर करते, तंत्रज्ञानाचा वापर करून युद्ध फायर करते, पण जमिनीवरती ते युद्ध कधीच करत नाही. नेमकं त्यांनी हाच प्रयत्न केला होता आपल्या याच्यामध्ये म्हणजे अफगाणिस्तानमध्ये, तिथे त्यांचं फेल्युअर झालं आणि आता इथे जे ग्राउंड ऑफेन्सिव्ह लॉन्च करत नाहीयेत त्याच्यामुळे इथे सुद्धा त्यांचं फेल्युअर झालं असं मानता येईल. तर हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा होता. आता या युद्धाची किंमत अमेरिकेला किती पडली, तर या युद्धाची किंमत अमेरिकेला भयंकर पडते आहे. कारण अमेरिकेची जी शस्त्र आहे ती 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी एवढ्या किमतीची आहे. आणि त्यांनी ज्या एअरक्राफ्ट कॅरियर्स म्हणजे विमानवाहू नौका ज्या तैनात केल्या आहेत, 280 दिवस, 285 दिवस ज्या युद्धनौका इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागरामध्ये तैनात आहेत, तर याकरता प्रचंड खर्च येतो. प्रचंड खर्च म्हणजे किती, असं मानलं जातं 2 ते 3 अब्ज डॉलर्स. नीट ऐका पुन्हा एकदा, 2 ते 3 अब्ज डॉलर्स हा रोजचा खर्च होत असावा. केवळ अम्युनिशन जी खतम झाली आहे त्याचा खर्च, जी तैनाती आहे त्यांच्या सैन्याची त्याचा खर्च, जे नुकसान झालेलं आहे शस्त्रांचं किंवा याचं, तो खर्च हा वेगळाच असेल. म्हणजे मोठा खर्च झालेला आहे अमेरिकेचा. आता किती दिवस हा खर्च अमेरिका पैलू शकेल? अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातल्या नंबर 1 ची आहे. 40-45 ट्रिलियन डॉलर ही त्यांची अर्थव्यवस्था आहे आणि त्यांनी ऑलरेडी सप्लिमेंटरी डिमांड केलेला आहे अमेरिकन गव्हर्नमेंटकडे. तर त्यांना पैशांची कमी असेल असं नाही. परंतु आता जे डोनाल्ड ट्रम्प यांचा नारा होता अमेरिकन फर्स्ट, त्यांचा नारा होता की सगळीकडे आपलं टॅक्स लावून किंवा सगळीकडे टॅरिफ लावून सगळं ते मॅन्युफॅक्चरिंग अमेरिकेमध्ये करतील आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा फायदा होईल आणि अमेरिकन अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात पुढे जाईल. तर त्यांच्या या म्हणजे त्यांच्या या स्ट्रॅटेजीला एक मोठा धक्का लागलेला आहे, कारण या युद्धाचा प्रचंड खर्च अमेरिकेवरती होतो आहे आणि शेवटी याचा परिणाम अमेरिकेवरती होणारच. आणि एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प हे जे गृहस्थ आहेत, नेतृत्व जे अमेरिकेचं आहे हे अत्यंत लहरी आहे. ट्रेडिशनली अमेरिकेचं जे नेतृत्व असतं त्यांना जो ऍडव्हाइस असतो, मग तो मिलिटरी फील्डमध्ये असो की इकॉनॉमिक फील्डमध्ये असो की सप्लाय चेन वॉरफेअरमध्ये असो की सायबर युद्धामध्ये असो की स्पेस वॉरमध्ये असो की इतर मल्टी डोमेन युद्धामध्ये असो, तो त्यांना इन्स्टिट्यूशनल ऍडव्हाइस मिळतो. इन्स्टिट्यूशनल ऍडव्हाइस अर्थ याचा असा की जे त्या विषयातले तज्ज्ञ असतात, त्या विषयातले जे अधिकारी असतात त्यांच्याकडनं ऍडव्हाइस मिळतो आणि ज्याचा वापर करून ते युद्ध केलं जातं. परंतु या युद्धामध्ये अमेरिकेला कुठला असा ऍडव्हाइस मिळाला आहे असं काही वाटत नाही. कारण आपण ज्यावेळेला युद्ध सुरू करतो तर त्यावेळेला 3 प्रश्न विचारले जातात की या युद्धामध्ये तुमचं नेमकं एम काय आहे, तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे. असं मानलं जातं की अमेरिकेचं एम होतं जो न्यूक्लिअर प्रोग्राम होता इराणचा तो बर्बाद करायचा. नंबर 2 त्यांची जी वाढलेली शक्ती होती ती बर्बाद करायची. आणि नंबर 3 इस्रायलचं जे रिजिम चेंज म्हणजे त्यांचं जे सरकार आहे ते बदली करायचं. तर ते झालं का? न्यूक्लिअर वेपन बर्बाद झाली का? तर अजून सुद्धा असं मानलं जातं की 400
किलोग्रॅम एनरिच्ड युरेनियम ज्याने अणुबॉम्ब बनू शकतात ते अजून सुद्धा मिसिंग आहेत. ते कुठेतरी इराणनी लपवून ठेवलेले आहेत. ते अमेरिकेला मिळालेलं नाही. लष्करी ताकद इराणची बर्बाद झाली का? तर त्याचं उत्तर आहे त्यांची 70-80% तरी ताकद बर्बाद झालेली आहे. परंतु अजून सुद्धा ज्या पद्धतीने युद्ध चालू आहे अजून सुद्धा अनेक दिवस लढण्याची क्षमता ही इराणची शाबूत आहे. नंबर 3 जे आहे की रिजिम चेंज सरकार बदली झालं का? सरकार बदली होईल का? तर तसं झालं नाही. अमेरिकेला वाटलं की इराणची जनता युद्धामध्ये एकदम प्रदर्शनं करायला लागतील आणि अयातुल्ला खोमेनी मारला गेला म्हणून उत्सव मनवतील आणि रिजिम चेंज करतील. तसं झालेलं नाही. इराणची जी रिजिम आहे, सरकार आहे, हे टिकून झालेलं आहे. म्हणजे कुठलंही ऑब्जेक्टिव्ह अमेरिकेला अचीव्ह करता आलं नाही. इस्रायलचं काय? इस्रायलनी अमेरिकेचा वापर करून जी ताकद भयंकर वाढली होती इराणची ती बर्बाद करण्यामध्ये इस्रायलला मोठं यश मिळालेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर इराणचे जे प्रॉक्सी होते, 3 मोठे प्रॉक्सी आहेत. हमास ज्यांना इस्रायलनी कम्प्लिटली अनिहिलेट केलेलं आहे ते तर गेले, परंतु दुसरे जे आहेत हिजबुल्ला की जे लेबनॉन मधून इस्रायलच्या विरोधात काम करतात त्यांच्या विरुद्ध ग्राउंड ऑफेन्सिव्ह हा इस्रायलनी सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हिजबुल्लाची ताकद कमी करण्यामध्ये खूप यश मिळालेलं आहे इस्रायलला. आणि एवढंच नव्हे तर तिथे एक ते डिमिलिटराइज्ड झोन तयार करू इच्छितात. म्हणजे इस्रायलच्या बॉर्डर पासून 20, 25, 30 किलोमीटर मध्ये लेबनॉनच्या कुठल्याही जनतेला राहू द्यायचं नाही. तर ते तिथे राहिले नाही तर तिथून ते मिसाईल्स किंवा क्षेपणास्त्र किंवा ड्रोन्स हे इस्रायलवरती फायर करू शकणार नाही ही कल्पना आहे. तर त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळालंय. आणि तिसरे जे प्रॉक्सी आहेत ते आहेत हुथी जे येमेनमध्ये आहेत. हुथीची कारवाई अतिशय कमी राहिलेली आहे. याचा अर्थ हुथी ही जी बर्बादी आहे ती बऱ्यापैकी झालेली आहे. म्हणजे जे प्रॉक्सीज होते इराणचे, एक तर हमास पूर्णपणे बर्बाद झालेले आहे, हुथी पुष्कळशे बर्बाद झालेले आहे आणि हिजबुल्ला 70-80% तरी बर्बाद झाले आहेत. आणि उरलेल्या ग्राउंड ऑफेन्सिव्ह मध्ये त्यांना इस्रायल जेवढी नोन टार्गेट्स आहे ती बर्बाद करेल. तर थोडक्यामध्ये हे जे युद्ध झालेलं आहे तर सध्याची 19व्या दिवशी परिस्थिती काय आहे? तर 19व्या दिवशी परिस्थिती अशी आहे की इराणची युद्ध लढण्याची क्षमता ही खूप कमी केलेली आहे, म्हणजे खूप बर्बाद केलेली आहे. परंतु अजून सुद्धा काही दिवस ते युद्ध लढू शकतात अशा प्रकारचं विश्लेषण आपण करू शकतो. आता दुसरा प्रश्न आहे की इराणनी या युद्धामध्ये कुठली शस्त्र वापरली? इराणनी फक्त 2च शस्त्र या युद्धामध्ये वापरली. एक तर आहे क्रूज मिसाईल्स म्हणजे ग्राउंड टू ग्राउंड मिसाईल्स आणि दुसरी ड्रोन्स वेगवेगळ्या प्रकारची. ड्रोन्सची किंमत कमी असते आणि ड्रोन्सना गरीब माणसाचं एअरफोर्स असं मानलं जातं. तर गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंडरग्राऊंड टनेल्स मध्ये इराणनी मोठ्या प्रमाणात ड्रोन्स तयार केली आहेत. अक्षरशः 1,00,000 तरी ड्रोन्स असावी शहीद असं मानलं जातं. त्याच्याशिवाय त्यांनी मिसाईल्स पण तयार केलेली आहेत. तर याच्यामुळे अजून सुद्धा मिसाईल फायर करण्याची क्षमता ही इराणची पुष्कळ आहे. आता या युद्धाचा आपल्याला एक प्रकार कळायला पाहिजे. टीव्हीवरती जो युद्धाचा ज्वर तयार केला जातो त्याच्यामुळे अनेकांना वाटतं की हे युद्ध 24 तास सुरू आहे. तसं नाही. हे जर आपण नीट ऐकावं, हे युद्ध फार तर रोज 15-20 मिनिटं लढलं जातं. म्हणजे जर आज समजा 100 मिसाईल फायर केली, समजा आपण एक 200 ड्रोन्स फायर केली, तर हे युद्ध जमिनीवरती 15 ते 20 मिनिटाहून जास्त होत नाही. बाकीचे उरलेले 23 तास आणि 30 मिनिटं हा जो ज्वर पसरवला असतो तो मीडियाने पसरवला असतो. मीडियाचं जर आपण ऐकलं तर आपल्याला वाटेल की युद्ध हे 24 तास सुरू आहे. 24 तास युद्ध करण्याची एवढी महागडी शस्त्र फायर करण्याची क्षमता कुठल्याही देशाकडे नाही, हे लक्षात ठेवावं. हेच मी ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा म्हटलं होतं. ऑपरेशन सिंदूरमध्ये 3 दिवस जी आपण शस्त्र फायर केली होती ती 15-20 मिनिटाहून जास्त वेळ फायर केलेली नव्हती आणि त्याच्यात आपण रिझल्ट अचीव्ह केले होते. तर आज युद्ध हे फक्त 15, 20, 25, 30 मिनिटाहून जास्त लढलं जात नाही. म्हणजे मी
युद्ध म्हणतोय ड्रोन्सचं, मी युद्ध म्हणतोय मिसाईल्सचं. सायबर वॉर हे 24 तास सुरू आहे, इकॉनॉमिक वॉर हे 24 तास सुरू आहे, सप्लाय चेन वॉरफेअर हे 24 तास सुरू आहे, स्पेस मधून सर्व्हिलन्स करणं हे 24 तास सुरू आहे, नंतर टेक्निकल म्हणजे इंटेलिजन्स गॅदर करणं हे 24 तास सुरू आहे, एकमेकाच्या हालचालीवरती लक्ष ठेवणं हे 24 तास सुरू आहे. आणि इन्फॉर्मेशन वॉर किंवा 3-4 शब्द वापरले जातात, इन्फॉर्मेशन वॉर, डिसइन्फॉर्मेशन वॉर, सायकोलॉजिकल वॉरफेअर हे सुद्धा सारखं सुरू आहे. या युद्धामध्ये नेमकी बातमी काय, तर हे कळायला खूपच त्रास पडतो. कारण एक बातम्यांचं ओरिजिन होतं ते अमेरिकेमध्ये, त्यात असं दाखवलं जातं की युद्ध बऱ्यापैकी सुरू आहे. दुसरं बातम्यांचं जे ओरिजिनेशन होतं ते इराणच्या बाजूनी होतं, त्याच्यामध्ये इराण चांगलं लढतोय असं दाखवलं जातं. पण तो सत्य जे असतं हे काहीतरी मध्यभागी असतं. म्हणजे इराण अजून सुद्धा लढतं आहे 80% शक्ती कमी केल्यानंतर, आणि अमेरिका अजून सुद्धा लढायला मागतं आहे, परंतु त्यांचं यश जे आहे ते त्यांना पुरेसं मिळालं नाहीये. तर शस्त्रांविषयी आपण बोललो, आणि आता किंमत कमी करण्याकरता आता स्मार्ट बॉम्ब्स वापरायच्या ऐवजी डम बॉम्ब हे वापरले जातात. म्हणजे तुम्ही त्याला ग्रॅव्हिटी वेपन जसं म्हटलं जातं. ग्रॅव्हिटी वेपन म्हणजे काय, असं असं लोक दाखवायचा प्रयत्न करतात की काहीतरी मोठं आहे. पहिले तोफेचा गोळा फायर केला जायचा, भारतीय सैन्य करायचं, ते काय होतं की गोळा फायर व्हायचा आणि जो जिथे पडायचा, जिथे फुटायचा, तिथे नुकसान व्हायचं, तर ते ग्रॅव्हिटीमुळे खालती यायचं. पण नंतर मग त्याला त्या गोळ्यामध्ये एक गायडन्स सिस्टीम घालण्यात आली, त्याच्यामुळे गोळा जिथे नेमका एम घेतला तिकडे जायचं. तर आता आपण जुन्या पद्धतीचे ग्रॅव्हिटी बॉम्ब वापरतो आहे आपण, म्हणजे अमेरिका वापरत आहे, कारण त्यांना जे गायडेड मिसाईल्स आहेत ते परवडत नाहीये. याच्याशिवाय तुम्ही इस्रायलची हानिकॉम सिस्टीम हा प्रकार वापरला, ऐकला असेल की इस्रायल आता 30-40 वेगवेगळ्या ठिकाणनं युद्ध लढतं आहे. तर युद्धाचे डावपेच इराणनी चांगल्या पद्धतीने वापरले, याच्याविषयी काही शंका नको. आता आपण पटकन येऊया युरोपियन युनियनकडे. युरोपियन युनियनने या युद्धात भागच घेतला नाही, आणि इराणनी एक मोठा डावपेच जो वापरला तो म्हणजे त्यांनी जे केले ते अमेरिकेची जे बेसेस होते आखाती देशामध्ये, युएई मध्ये, बहारीनमध्ये, कुवेतमध्ये, तर त्याच्यावरती हल्ले केले. आता हे जे बेसेस होते हे खरं म्हटलं तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बेसेस होते मिलिटरी बेसेस, पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह होते. आणि तिथे ऑलराऊंड जशी किल्ल्याची किल्लेबंदी असते तशा प्रकारची किल्लेबंदी नव्हती. तर त्याच्यामुळे आखाती देशांचं खूप नुकसान झालेलं आहे. खूप नुकसान म्हणजे काय, तर त्यांची मिलिटरी क्षमता ही बर्बाद झालेली आहे, त्यांची तेल प्रोडक्शनची क्षमता ही बर्बाद झालेली आहे. दुबई, आता आपण दुबईविषयी थोडंसं बोलण्याची गरज आहे. म्हणजे आखाती देशाला वाटत होतं की अमेरिका त्यांचं रक्षण करू शकेल इराणच्या हल्ल्यापासून, जे अमेरिकेला करता आलं नाही. आणि आखाती देशांना, खास तर दुबईला किंवा युएईला सोन्याची लंका असं म्हटलं जायचं. जगातला हा सर्वात श्रीमंत असा देश होता, तिथे टॅक्सेस नव्हते, तर जगातले सगळे श्रीमंत तिथे येऊन राहायचे. भारतातले HNI म्हणजे हाय नेट इंडिव्हिज्युअल किंवा अतिश्रीमंत यांनी दुबईमध्ये आपलं सेकंड हाऊस बनवलं होतं. आणि मागच्या वर्षीची आकडेवारी अशी म्हणते की भारतीयांनी जवळजवळ 85,000 कोटी ते 90,000 कोटी रुपये हे दुबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवले होते. म्हणजे बहुतेक अतिश्रीमंत भारतीयांचं सेकंड होम हे दुबईमध्ये होतं. कारण दुबई म्हणजे अतिशय शांत जागा होती, इन्व्हेस्ट पण करता यायची, तिथे इन्कम टॅक्स लागत नव्हता, तिथे सगळ्या गोष्टी सुखवस्तू लोकांकरता मिळत होत्या. परंतु त्याच दुबईला, नीट ऐका, आता पुन्हा पूर्णपणे बेचिराग केलेलं आहे. म्हणजे दुबईची सगळी संपत्ती गेलेली. आता सगळे जे आखाती देश आहेत की जे अतिशय श्रीमंत देश होते, आता हे जवळजवळ 10-15 वर्ष मागे गेलेले आहेत. आणि यांचा इकॉनॉमिक रेट आता वाढायच्या ऐवजी कमी होणार आहे. असं मानलं जातं की कुवैत, आपलं माफ करा, युएई जे सर्वात श्रीमंत राष्ट्र आहे, तर त्यांचा जो ग्रोथ रेट आहे तो निगेटिव्ह मध्ये जाईल. म्हणजे त्यांची इकॉनॉमी वाढायच्या ऐवजी त्यांची ताकद ही कमी होणार आहे. आणि मोठ्या प्रमाणात युएईचे नुकसान झालंय. एवढंच नाही, तर युएई हे मध्यभागी असल्यामुळे सगळी विमान वाहतूक ही तिकडने व्हायची, त्याला ग्लोबल हब असं म्हटलं जायचं, ते आता विमान वाहतूक पूर्णपणे थांबलेली आहे. युएई मध्ये सगळे ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स होत्या जगाच्या, त्या सगळ्या तिथे होत्या. आणि ते जगाच्या आर्थिक
उलाढालीचं एक महत्वाचं केंद्र बनलं होतं. म्हणजे आर्थिक उलाढाली म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी तर एक भाग झाला. दुसरा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा प्रकार आपण ऐकला असेल. त्याचे GCC म्हणजे ग्लोबल कम्युनिटी सेंटर्स हे तिथे करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्यांनी आपली ऑफिसेस आणि आपले वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हे तिथे तयार केले होते. ते आता पूर्णपणे ठप झाले आहेत. म्हणजे थोडक्यात आखातमधला सर्वात श्रीमंत देश दुबई किंवा UAE यांचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि या नुकसानातून बाहेर पडण्याकरता त्यांना अनेक वर्ष लागणार आहेत. आणि नुकसानातून तर बाहेर केव्हा पडू शकतील तर ज्या वेळेला युद्ध थांबेल त्यावेळेला. आणि या सगळ्या राष्ट्रांचा सर्वात मोठा जो इकॉनॉमिक सोर्स होता तो म्हणजे तेल आणि गॅस. आता हे जे गल्फ ऑफ होर्मुझ आहे त्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा केला जातो. तर गल्फ ऑफ होर्मुझ मधून आता तेल मिळणं जवळजवळ बंद झालेलं आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या राष्ट्रांचं उत्पन्न इन्क्लुडिंग सौदी अरेबिया हे शून्यावरती आलेलं आहे आणि यांच्या आर्थिक व्यवस्थेला प्रचंड मोठा धक्का हा बसलेला आहे. भारतच एक असा नशीबवान देश आहे की ज्यांनी आपली अनेक गॅसची जहाजं, आपली अनेक पेट्रोलियमची जहाजं गल्फ ऑफ होर्मुझ मधून काढून आपण आपल्या देशामध्ये सुखरूपपणे पोहोचवली, ज्यामुळे आपली ऑइल सुरक्षा किंवा इंधन सुरक्षा किंवा एनर्जी सिक्युरिटी याच्यामध्ये आपल्याला मोठं यश मिळालेलं आहे. तर मी इथेच थांबतो. जय हिंद.